या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। पंढरपूरच्या तहसील आवारात शुक्रवारी सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान मोठी खळबळ उडाली, कारण गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर आणि ग्रामीण भागात ठाण मांडून असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। याबाबतची अधिक माहिती अशी: विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरून ती नोंद मंजुरी करता मंडळ अधिकारी राजेंद्र वाघमारे यांच्याकडे पाठवली होती। त्यानंतर सदर नोंद फेटाळली असून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी 50,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी 8 ऑक्टोबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती। या विभागाने सापळा रचला तेव्हा तक्रारदाराकडे तडजोड यंत्री 40,000 रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई शुक्रवारी तहसील आवारात घडली। कारवाई दरम्यान काही काळ पळापळ झाल्याचेही सांगितले जात आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे श्री सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सुहास हट्टेकर, हवालदार वनिता गोरे, महिला पोलीस शिपाई कोमल शेटे, चालक फौजदार चव्हाण यांच्या पथकाने केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।